नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखसमाधानाची, आनंदाची, चांगल्या आरोग्याची तसंच शेअर मार्केटमधील भरपूर साऱ्या फायद्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. उद्या 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर मार्केटला सुट्टी असणार आहे. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या मुहूर्त ट्रेडिंग विषयी माहिती बघूया. हे मुहूर्त ट्रेडिंग जे आहे त्याची वेळ जी आहे ती 1 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आहे. म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग केवळ 1 तास असणार आहे. ह्याच्यामध्ये जो प्री ओपन सेशनचा कालावधी असणार आहे तो संध्याकाळी 5:45 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आहे. म्हणजे मार्केट जसं 9:15 चालू होतं मात्र त्यापूर्वी 9 वाजल्यापासून 9:15 वाजेपर्यंत प्री ओपन सेशन असतं, ज्याच्यामध्ये प्राइस डिस्कव्हरी केली जाते. आजचं ओपनिंग कुठे होणार हे ठरलं जातं. तर ते प्री ओपन सेशन संध्याकाळी 5:45 ते 6 या दरम्यान असणार आहे. आणि जर तुम्ही इंट्राडे ट्रेड घेतलात, अर्थात मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी जास्त वेळ असत नाही, 1 तासामध्येच आपल्याला सर्व गोष्टी करायला लागतात. त्यामुळे इंट्राडे ट्रेड करणं हे ह्या दिवशी तेवढंसं फायदेशीर असत नाही. मात्र जर केलात तर तो स्क्वेअर ऑफ तुम्हाला संध्याकाळी 5:45 वाजता म्हणजे मार्केट क्लोजिंगच्या 15 मिनिटं आधी करावा लागणार आहे. ॲक्च्युली काय असतं, ब्रोकर टू ब्रोकर ह्या वेळेमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. मात्र स्टँडर्ड प्रोसिजर जी आहे ती 15 मिनिटं आधी तुम्हाला 5:45च्या आधी तुम्हाला इंट्राडेचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करावा लागणार. जर तुम्ही केला नाहीत तर 5:45 नंतर 7 वाजेपर्यंत कधीही ब्रोकर तुमच्या वतीनं तो ट्रेड जो आहे तो स्क्वेअर ऑफ करेल आणि त्याचे जे चार्जेस आहेत ते तुमच्याकडून घेतले जातील. तर त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी जर इंट्राडे ट्रेडिंग उद्या करणार असाल तर 5:45च्या आत तुम्हाला तो ट्रेड स्क्वेअर ऑफ करावा लागेल. शक्यतो मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी एखादा स्कॅल्पिंगचा ट्रेड केला तर हरकत नाही. मात्र इंट्राडे ट्रेडिंग शक्यतो ह्या दिवशी करू नये. मुहूर्त ट्रेडिंग असतं कशासाठी, तर आपली परंपरा अशी आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला भविष्यासाठी म्हणून काही चांगले शेअर्स खरेदी करता यावेत, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. मागच्या वर्षी किंवा त्यापूर्वी घेतलेले जे शेअर्स आहेत ज्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करावं आणि पुढील वर्षासाठी नवीन गुंतवणूक करावी, असा खरं तर मुहूर्त ट्रेडिंगचा उद्देश असतो. आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली हे लक्षात घेऊन त्यानुसार उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण इथे बघू शकता की आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला ओपनिंग थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि गॅप डाऊन ओपनिंग नंतर आपल्याला एक तेजी देखील बघायला मिळाली. झालं असं की खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती 51,750 त्याच्या खाली ओपन झाल्यामुळे आणि वर गेल्यामुळे आपल्याला माहिती आहे गॅप डाऊन ओपन झालं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालेलं असतं त्या एरियामध्ये रेझिस्टन्स घेतला जातो. त्या पद्धतीनं रेझिस्टन्स घेतला, खाली आलं. नेक्स्ट कॅन्डलनं पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला, खाली गेलं आणि ती सुद्धा खालची जी इम्पॉर्टंट लेवल होती 51,750 त्या लेवलच्या आसपास त्याच्या थोडंसं वर क्लोज केलं. म्हणजे पहिल्या अर्ध्या तासामध्ये तुमच्या लक्षात येईल की 51,750च्या आसपासच आपल्याला मुवमेंट बघता येत होती. 51,900 ही जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती ती काही आपल्याला पहिल्या अर्ध्या तासामध्ये ब्रेक करता आली नाही. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली आणि ही मुवमेंट आपण बघू शकतो की 52,000 पर्यंत घेऊन गेली. बँक निफ्टीला आपल्याला माहिती आहे की 52,000 ही राऊंड फिगर आहे आणि तिथेच आपल्याला रेझिस्टन्स असतो. आजची प्राइस ॲक्शन या सिरीजमध्ये आज तुम्हाला प्रीमियम ग्रुपवर जो व्हिडिओ उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामध्ये मी तुम्हाला 52,000ला कशा प्रकारे अतिशय उत्तम असं एक ट्रेडिंगची संधी मिळाली ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, आपण अगदी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल ती संधी कशी होती. इथे आपल्याला एक रेड कॅन्डल बनलेली दिसते.
पूर्ण आपण ज्याला स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल म्हणतो अशा प्रकारची ही कॅन्डल होती. याचा लो ब्रेक केल्यावर जरी आपण इथे एंट्री घेतली असती तरी आपल्याला अतिशय चांगलं टार्गेट म्हणजे सगळ्यात पहिलं तुम्हाला टार्गेट असणार असतं ते म्हणजे 51,750. दुसरं टार्गेट असणार असतं 51,650. तिसरं टार्गेट असणार असतं 51,550. चौथं टार्गेट असणार असतं 51,450. तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय चांगलं आपल्याला याच्यामध्ये टार्गेट्स बघायला मिळाली आणि अगदी नॉन स्टॉप बघायला मिळाले आणि त्याच्याही खाली गेलं. तुम्ही बघू शकता की 51,300च्या आसपास आपल्याला हे खाली गेलेली किंमत बघायला मिळाली आणि नॅचरली जेव्हा वन वे एवढी मुवमेंट होते शेवटच्या काही क्षणामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये आपल्याला एक बाउन्स बघायला मिळतो कारण हे रिव्हर्सल असतं कारण प्रॉफिट बुकिंग ज्यांनी इंट्राडे ट्रेड केलेला असतो आणि ज्यांना खूप चांगलं प्रॉफिट झालेलं असतं ते शेवटी शेवटी प्रॉफिट बुक करतात शॉर्ट केलेले असतात शॉर्ट कव्हर होतात त्यामुळे आपल्याला ही शेवटी तेजी बघायला मिळाली. अर्थात आता तुम्हाला लक्षात येईल की साधारण ह्याच ठिकाणी आपल्याला का आज लो बनला आणि इथेच का आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. तर ह्या काचं उत्तर पाहिजे असेल तर ते सुद्धा आपल्याला मिळू शकतं. त्यासाठी आपण काय करूया या सर्व लेवल जे आहेत ह्या सर्व लेवल काढून टाकूया आणि ह्या चार्टवर आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावून चेक करूया की आज आपल्याला जिथपर्यंत लो बनला तो लो तिथेच का बनला. तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल आता जर तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर आपण आजची प्राइस ॲक्शन ह्यामध्ये दररोज फिब रिट्रेसमेंट लेवलवर आधारित ट्रेड कसा घ्यायचा असतो तर ते मी तुम्हाला तिथे नियमित दाखवत असतो. तर तिथे आपण बघू शकतो फिब रिट्रेसमेंट लेवलमध्ये आपण हा हाय मार्क करूया आणि हा लो मार्क करूया. आता हा लो आणि हा हाय का तर पूर्वी तुम्ही इथे बघू शकता की साधारण या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की सेलिंग होत होतं त्यानंतर काय झालं इथे लो बनला आणि तेजी बनायला सुरुवात झाली इथे हाय बनला आणि ही जी आपल्याला मुवमेंट होती हा लो पासून हा हाय जाण्यापर्यंत म्हणजे ही जी तेजी होती ती ह्या मुवमेंट नंतर थांबली आणि त्याच्यानंतर पुन्हा सेलिंग व्हायला लागलं म्हणजे आता तुमच्या काय लक्षात येईल एक ट्रेंड कंप्लीट झाला आणि रिट्रेसमेंट चालू झाली. आता ही रिट्रेसमेंट कोणकोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकते हे समजण्यासाठी आपण फिब रिट्रेसमेंट लेवल वापरतो. तर आपल्याला इथे लक्षात येईल की 50% ची लेवल जी होती ती इथे होती 51,368 ला. तुमच्या लक्षात येईल की आज ह्या आसपास आल्यावर 51,300 51,350 च्या आसपास आल्यावर तिथून आपल्याला बाउन्स का बघायला मिळाला ह्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की ती 50% ची लेवल होती त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. आता हे सुद्धा आपण काय करू शकतो ज्या वेळेला हे सेलिंग कंटिन्यू झालं आपण टार्गेट ठेवताना सुद्धा ह्या लेवल्स म्हणजे 61.8% असेल 50% असेल जास्तीत जास्त 50% पर्यंत आपल्याला टार्गेट ठेवता येतं. तर ते तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर हे झालं आपल्याला आज कुठपर्यंत सेलिंग आलं जिथनं रिव्हर्सल आलं त्याचं कारण काय आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया थोडंसं डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल काय झालंय बघा मागच्या काही दिवसांपासून कशा प्रकारची मुवमेंट होतीये तर आपल्याला लक्षात येईल की पहिलं सेलिंग झालं होतं मग 2 दिवस आपल्याला तेजी झाली परत सेलिंग झालं परत 2 दिवस आपल्याला तेजी झाली परत 2 दिवस सेलिंग होतंय. अशा प्रकारे आपल्याला इथे ह्या एरियामध्ये व्होलाटाईल मुवमेंट होताना बघायला मिळते. साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला 51,000च्या आसपास आणि वरच्या बाजूला आपण असं म्हणू शकतो की 52,500च्या आसपास असं आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळते. अगदी आपण ह्याच्या आसपास बघायला गेलो तर मोठी लेवल बघायला गेलो तर 50,000 पासून 52,500 पर्यंत ही मुवमेंट होतीये पण सध्या जर मुवमेंट बघितली तर अशा प्रकारे होताना आपल्याला दिसतेय. हे 2 दिवसाचे शेवटचे जर हे बघितलं चार्ट पॅटर्न बघितलं तर तुम्हाला दिसतंय की इथे आपल्याला काय दिसतंय इथे आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली दिसते. ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे ही सुद्धा आपल्याला जवळजवळ शूटिंग स्टार कॅन्डल आहे. आता ह्या शूटिंग स्टार कॅन्डल आपल्याला काय सांगतात जर आदल्या दिवशीचा लो ब्रेक झाला तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खूप मोठं आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. आता इथे सुद्धा ह्या 2 दिवसाचं जर तुम्ही बघितलं साधारण 51,200च्या आसपास आपल्याला लो दिसतोय हा जर ब्रेक झाला तर मग खाली जात असताना आपल्याला हा जो लो आहे इथपर्यंत पहिलं टार्गेट असेल
जिथे क्लोजिंग झालंय तिथपर्यंत दुसरं टार्गेट असू शकतं आणि जिथे हा लो बनलाय तिथपर्यंत तिसरं टार्गेट असू शकतं. म्हणजे जर आणखीन सेलिंग कंटिन्यू होणार असेल तर कुठे कुठे आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकतात. अर्थात ही लक्षात घ्या डे टाइम फ्रेम मध्ये आहेत, इंट्राडे साठी नाही आहेत. तर त्यामुळे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तसंच महत्वाची गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की आपण आता मुहूर्त ट्रेडिंगचा विचार करतोय. तर मुहूर्त ट्रेडिंग मागच्या 16 वर्षामध्ये जर तुम्ही अभ्यास केलात तर 13 वर्ष आपल्याला मुहूर्त ट्रेडिंग हे पॉझिटिव्ह झालेलं बघायला मिळतंय. म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग पॉझिटिव्ह होतं याचा अर्थ काय होतं, ग्रीन कॅन्डल बनलेली बघायला मिळते आणि 3 वेळा रेड कॅन्डल म्हणजे निगेटिव्ह क्लोजिंग झालेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही इतिहास बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी कॅन्डल ग्रीन होण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात याचा अर्थ उद्याच्या मुहूर्त ट्रेडिंगला सुद्धा ती ग्रीनच होईल असं काही आपण छातीठोकपणे 100% सांगू शकत नाही. सध्या दिसताना असं दिसतंय की सेलिंगचं हे आहे. कदाचित काय होईल, सकाळच्या सत्रामध्ये पहिल्यांदा सेलिंग होईल, थोडंसं खाली जाईल आणि मग एक बाउन्स येऊन एक ग्रीन कॅन्डल छोटीशी का असेना बनताना आपल्याला बघायला मिळू शकते. अर्थात उद्या प्राइस ऍक्शन बघूनच मग आपल्याला ठरवावं लागेल. तर हे सर्व गोष्टी आपण इथे लक्षात घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की 52,000चा रेझिस्टन्स आपण बघितलेलाच आहे. आता 51,500च्या आसपास जिथे आपण क्लोज झालोय त्याच्या थोडंसं वर 51,500 ची लेवल आहे, ती आता आपल्याला रेझिस्टन्स आहे. म्हणजे हा वरचा एरिया जो आहे हा रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे आणि साधारणपणे 51,000च्या आसपास 51,000 ते 51,500 हा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. तर आता खाली तर येतोय त्यामुळे सपोर्ट घ्यायला आणखीन थोडं खाली येऊ शकतं आणि मग एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. अशी आत्ताची आपल्याला परिस्थिती आहे. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टी विषयीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जातोय आणि आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ही पहिली कॅन्डल होती. इथे मात्र आपल्याला लक्षात येईल की चार्टवर वर ओपनिंग झालं. इथे काही गॅप डाऊन ओपन झालं नाही. थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला, लगेच सेलिंग झालं. म्हणजे आपल्याला ओपनिंग नंतर एक सेलिंग झालं. सेलिंग झाल्यानंतर ओके. ओपनिंग नंतर एक सेलिंग झालं. सेलिंग झाल्यानंतर एक छोटासा बाउन्स आला आणि त्याच्यानंतर कंटिन्यू आपल्याला सेलिंग होत होतं. शेवटी आपल्याला अर्धा तास थोडंसं ग्रीन कॅन्डल बनलेल्या बघायला मिळत आहेत. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला सध्या जे मार्केटची पोझिशन दिसते ती आपल्याला असं लक्षात येते की मंदीची आपल्याला पोझिशन मार्केटमध्ये तयार होताना दिसते किंवा मंदीचा ट्रेड होताना दिसतोय. आता जर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघितलं तर निफ्टीसाठी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की निफ्टी आता सपोर्ट झोन मध्ये आलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला इथे एक लेवल काढून दाखवतो. साधारणपणे ह्या लेवल पासून ओके. तर ह्या ज्या दोन लेवल तुम्हाला दिसत आहेत हा एरिया जो आहे हा सपोर्टचा आहे. तुम्ही जर बघितलं तिथे अनेक वेळेला आलं, सपोर्ट घेतला, आलं, सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतलाय. ह्या एरियामध्ये अनेक वेळा थांबलंय. इथे थोडंसं खाली पण गेलं होतं पण इथे सपोर्ट घेऊन पुन्हा बाउन्स घेतलेला आहे. इथे सुद्धा मागचे तुम्ही 3-4 दिवस बघितलं तर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतलाय. निफ्टी आता सपोर्ट एरियाला आलेला आहे. मात्र ह्या एरियामध्ये सपोर्ट एरियाला आलाय, मात्र पूर्वी बघू शकता सपोर्ट एरियाच्या खाली पण गेला होता. त्यामुळे आणखीन फ्लो बरोबर, कारण शूटिंग स्टार कॅन्डल काल झाल्यानंतर आज त्याचा खूप चांगला फॉलोअप आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाला आहे. त्यामुळे आणखीन खाली येण्याची शक्यता आहे. कोणत्या लेवल पर्यंत खाली येऊ शकतं, तर आपल्याला इथे दिसतंय की 24,050 ही लेवल तर आपल्याला दिसतेच आहे. म्हणजे इथपर्यंत खाली येऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की 24,000 ही लेवल सुद्धा सपोर्ट लेवल आहे. त्यामुळे 24,000 आणि त्याचं जर कुशन बघायला गेलं तर 23,950 पर्यंत, म्हणजे ह्यापैकी कोणत्याही लेवल पर्यंत खाली येऊ शकतं. आता 24,200 ला आहे. कदाचित 24,100 वरनं यू टर्न घेऊ शकतं, कदाचित 24,050 वरनं घेऊ शकतं, कदाचित 24,150 वरनं घेऊ शकतं. आपल्याला माहित नाही. प्रत्येक 50-50 पॉईंट खाली जाताना इथे आता सपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे थोडंसं इथे सावध राहणं आवश्यक आहे. फ्लो बरोबर सकाळच्या सत्रात सेलिंग बघायला मिळेल
मात्र नंतर आपल्याला एक बाउन्स सुद्धा बघायला मिळू शकतो. अशी शक्यता आता आपल्याला दिसते. कदाचित उद्याच्या दिवशी कदाचित सेलिंगच होईल आणि मग येणाऱ्या काळात बाउन्स मिळेल. पण आता सपोर्ट झोनमध्ये निफ्टी आलेलं आहे. त्यामुळे आपण जर सेलिंग करणार असू तर थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. इथे काय प्राइस ऍक्शन होतीये? 24,000 ते 24,200 या रेंजमध्ये काय प्राइस ऍक्शन होतीये याला फार महत्व आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला निफ्टीची पोझिशन सुद्धा चांगल्या पद्धतीनं लक्षात आली असेल. आता आपण काय करूया? आता आपण आपल्या या सेशनमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर इथे मी काय करतोय तुम्हाला स्टॉक दाखवणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे तुम्हाला स्टॉक मी दाखवणार नाहीये. तर साधारणपणे मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी आपण कोणते स्टॉक हे करायचे असतात. तर इथे मी काही तुम्हाला कुठलंही रेकमेंडेशन देत नाहीये किंवा मी तुम्हाला हे सांगत नाहीये की हा स्टॉक घ्या तुम्ही, कुठे घ्या. मी कसा विचार करतो, मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मी काय खरेदी करतो, कशा पद्धतीनं खरेदी करतो, माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी कोणते स्टॉक ॲड करतो, त्याच्यासाठी काय बघतो, ह्या मी गोष्टी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. कदाचित मी काय करेन, उद्या तुम्हाला आणखीन काही चांगली लिस्ट आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, टेलिग्राम ग्रुप आहेत, त्या ग्रुपवर देऊ शकेन. कारण उद्या संध्याकाळी आहे, उद्या सकाळच्या सत्रामध्ये मला जसा वेळ मिळेल तशी मी तुम्हाला एक लिस्ट बनवून देऊ शकतो. मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये काय घेऊ शकतो, तर मी माझा पोर्टफोलिओ आपल्या सर्वांना अनेक वेळा सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये मी पूर्वीपासून काय करत होतो, मला वेगवेगळ्या सेक्टरमधले चांगले चांगले स्टॉक घेण्याची माझी पद्धत आहे. म्हणजे मला ऑटोमोबाईल क्षेत्र असेल तर मी त्याच्यामध्ये टाटा मोटर्स घेतो. समजा मला बँकिंग क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये मी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI घेतो किंवा ICICI बँक घेतो. मला जर समजा IT क्षेत्रामध्ये जायचं असेल तर IT क्षेत्रामधली चांगली एखादी कंपनी असेल, विप्रो सारखी, तर ती घेतो. इन्फोसिस सारखी कंपनी असेल ती घेतो. मी शक्यतो काय करतो, नेहमी टॉपची जी कंपनी असते त्या क्षेत्रातली ती घेत नाही. माझं पहिल्यापासूनचं मत असं आहे की जी 2 नंबरची कंपनी आहे, 3 नंबरची कंपनी आहे, ती कंपनीमध्ये मी सहसा गुंतवणूक करतो. आता मला ती पद्धत योग्य वाटते, तुम्हाला कदाचित ती योग्य वाटणार नाही. म्हणून मी बँकिंग क्षेत्रामध्ये HDFC मध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करत नाही. मी समजा बँकिंग क्षेत्रामध्ये जसं HDFC आहे, IT क्षेत्रामध्ये TCS मध्ये कधी गुंतवणूक करत नाही. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मारुती सुझुकीमध्ये कधी इन्व्हेस्ट करत नाही. कारण ह्या टॉपच्या कंपन्या आहेत, बरोबर? तर त्यांना काय असतं, त्यांना थोडंसं हे करणं अवघड असतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. ते काही योग्य असेल असं नाही. तर त्यापेक्षा ज्या 2 नंबरच्या कंपन्या आहेत त्यांना आणखीन ग्रोथ करणं शक्य असतं. तर त्याच्यामुळे शक्यतो मी अशा प्रकारच्या सरकारी कंपन्या असतील तर सरकारी कंपन्यांमध्ये सुद्धा जर तुम्हाला चांगल्या डिव्हिडंडची हे हवं असेल तर मी इथे काय केलंय, काही सरकारी कंपन्या घेतलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला एक एक दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला कोल इंडिया दाखवतो. कोल इंडियाचा स्टॉक जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण ओपन करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल, इथे मी ह्या सर्व पूर्वीच्या लेवल आहेत त्या तात्पुरत्या हाईड करतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघाल तर आपल्याला ह्या कोल इंडियामध्ये सध्या खूप सेलिंग झालेलं दिसतंय. मला जर गुंतवणूक करायची असेल तर मला एखादा स्टॉक टॉप पासून, त्याच्या रिसेंट टॉप आहे तिथपासून साधारण एक 10% तरी खाली यायला लागतो. म्हणजे समजा जेव्हा 10% खाली येतो तेव्हा मी त्या स्टॉकमध्ये थोडीशी गुंतवणूक करायला, ही माझी पद्धत सांगतोय. तुम्ही त्यानुसार तुमची पद्धत बनवू शकता. जेव्हा 10% स्टॉक खाली येतो मी त्याच्यामध्ये थोडी गुंतवणूक करतो रिसेंट टॉप पासून. तिथून आणखीन समजा 5% खाली आला तर तिथे मी आणखीन गुंतवणूक करतो. म्हणजे टोटल बघायला गेलं तर 15% टॉप पासून खाली आलेला असेल तर 20% खाली आला तर आणखीन मी त्याच्यात थोडी गुंतवणूक करतो. 25% खाली आला तर आणखीन गुंतवणूक करतो. ह्याचं कारण कसं आहे की चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, टॉप पासून साधारण 25%, 30%, 40%, खूप म्हणजे 50% टॉप पासून घसरण होऊ शकते. जेवढी घसरण कंपनी चांगली आहे, जेवढी घसरण होईल तेवढं मला गुंतवणुकीला चांगली संधी मिळणार आहे. तर इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेऊन जर विचार केला तर आता आपल्याला समजा मी एक उदाहरण म्हणून घेतलंय कोल इंडिया, सरकारी कंपनी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोल इंडियामध्ये काय झालंय, टॉप पासून आतापर्यंत किती घसरण झाली आहे ती मी तुम्हाला दाखवतो. 20% ची घसरण झालेली आहे.
म्हणजे आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये ह्या स्टॉकमध्ये मला जर गुंतवणूक करायची असेल तर मी नक्कीच गुंतवणूक करू शकतो. आणखीन खाली गेलं तर आणखीन गुंतवणूक करणार, वर जायला लागलं तर मला तर प्रॉफिटच व्हायला लागेल. तर अर्थात गुंतवणूक ही काही एकदा करायची गोष्ट नसते, ही सातत्यानं करायची गोष्ट असते. 3 वर्ष 5 वर्ष असं जर आपण होरायझन ठेवलं तर आपल्याला काय होऊ शकतं, चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मुवमेंट्स बघायला मिळू शकतात. तर हे आपल्याला इथे मी एक उदाहरण सांगितलं. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येईल. गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये बघायचं असेल तर आपल्याला REC लिमिटेड हा एक चांगला स्टॉक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा टॉपपासून सेलिंग आलेलं आहे. मी तुम्हाला किती टक्के सेलिंग आलंय दाखवतो. हा हाय बनला होता आणि हा लो बनलाय. साधारण 25-26% सेलिंग आलेलं आहे. तर हे चांगले हे आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की मी इथे गुंतवणूक केली की इथून ह्या स्टॉकमध्ये तेजीच होणार आहे, असं माझं अजिबात म्हणणं नाही. कदाचित आणखीन थोडंसं सेलिंग होऊ शकतं. 25% झालंय, आणखीन 10-15% सेलिंग होऊच शकतं. तर त्यामध्ये मी आणखीन ॲव्हरेज करणार. पण जर समजा इथूनच वर जायला लागला तर मात्र मला ह्याच्यामध्ये चांगलाच फायदा होऊ शकतो. असे मी काही स्टॉक इथे तुम्हाला काढलेले आहेत. हे सगळे सरकारी कंपन्या आहेत आणि ही उदाहरणासाठी घेतलेली आहेत. तर ती तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं आपण LIC बघूया. LIC मध्ये सुद्धा खूप मोठं टॉपपासून सेलिंग आलेलं आहे. त्यामुळे आता गुंतवणुकीसाठी आणि तुम्ही जर LICचा थोडक्यात विचार केलात, हा मला IPO मध्ये पण लागला होता. तर ह्याचा थोडक्यात विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या आसपास म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही तर इथेच हाय बनला होता लिस्टिंगच्या दिवशी, ज्या दिवशी हा शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला, इथेच हाय बनलेला होता आणि त्याच्या आसपास आल्यावर अनेक वेळेला सपोर्ट घेऊन तो वर जातोय. तर त्यामुळे इथे गुंतवणूक करायची चांगली संधी आहे. कदाचित काय होईल, ह्या वेळेला 3-4 वेळा इथे हा सपोर्टला टच करून वर गेलाय. कदाचित ह्या वेळेला आणखीन खाली येऊ शकतो. आपल्याला सांगता येत नाही. पण आपल्याला दिसताना तरी एक योग्य संधी दिसते की मला जर LIC मध्ये पूर्वीपासून जे स्टॉक असतील माझ्याकडे आणि मला त्याच्यामध्ये ॲव्हरेज करायचं असेल, तर ही खूप चांगली संधी आहे. टॉपपासून किती खाली आलाय मला जर चेक करायचं असेल, तर मी चेक करू शकतो. साधारण 27% खाली आलेला आहे. अतिशय चांगली संधी आहे. आणखीन 5-10% खाली जाऊ शकतो. गेला तर मला आणखीन कमी किमतीला मिळेल, तेव्हा मी आणखीन त्याच्यामध्ये खरेदी करेन. तर अशी उदाहरणं आहेत जी तुम्ही इथे बघू शकता. REC दाखवलं, NTPC आहे. तर असे स्टॉक जे आहेत, NTPC मध्ये जास्त सेलिंग झालेलं नाहीये. पण अशा प्रकारचे ज्या सरकारी कंपन्या आहेत, कोल इंडिया दाखवलं, ONGC आहे. ONGC मध्ये खूप चांगलं सेलिंग झालेलं आहे. तर सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा अनेक जणांचा हे असतो. तर इथे 26% ऑलरेडी सेलिंग झालेलं आहे. मला जर गुंतवणूक करायची असेल, तर ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. NMDC सारखा स्टॉक आहे. ज्या सरकारी कंपन्या आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जर मला गुंतवणूक करायची असेल, तर मी पूर्वीपासून गुंतवणूक केलेली असेल, तर टॉपपासून तो आत्ता खाली आलाय का 10%, 15%, 20%, 25% असं मी बघतो आणि जर तो खाली आला असेल, तर थोडी गुंतवणूक करतो. मी आत्ता तुम्हाला हे सांगण्याचं कारण का, की आत्ता बरेचसे स्टॉक खाली आलेले आहेत. कदाचित आणखीन थोडे खाली जातील, पण मुहूर्त उद्या चांगला आहे. अशा वेळेला आपण म्हणजे मी स्वतः तरी त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. त्याबरोबर मी आणखीन एका गोष्टीमध्ये गुंतवणूक करतो. मला जर समजा 1,00,000 रुपये गुंतवायचे असतील वर्षभरात, तर मी त्यातले 10 ते 15% रक्कम ही गोल्डमध्ये गुंतवतो. गोल्डमध्ये सगळ्यात चांगलं गुंतवणुकीची जी आपल्याला संधी असते ती सॉव्हरेन गोल्ड बॉन्डची असते. मात्र सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हे काही सातत्यानं आपल्याला मिळत नाहीत. तर त्यामुळे अशा वेळेला आपण काय करायचं असतं, मी तरी काय करतो, गोल्ड बीजमध्ये गुंतवणूक करतो. तुम्ही जर बघितलं तर गोल्ड बीज म्हणून जर तुम्ही हे केलंत इथे टाकलत, तर गोल्ड बीज हा ETF आहे. गोल्ड बीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. मला समजा काहीच कळत नसेल, मला कुठला स्टॉक घेऊ, हा चांगला आहे, तो चांगला आहे, कळत नसेल, तर मी निफ्टी बीज मध्ये करतो. मला बँकिंग क्षेत्रामधली कुठली चांगली स्टॉक आहे, कंपनी आहे, कळत नसेल, तर मी बँक बीज मध्ये गुंतवणूक करतो. याच्यामध्ये गुंतवणूक करणं सोपं का असतं? आत्ता गोल्ड बीज 66 रुपयाला चाललाय. 66 रुपयामध्ये सुद्धा तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता. मला कमी किमतीमध्ये जी काही रक्कम माझ्याकडे शिल्लक असेल त्याच्यामधनं मी सोनं घेऊ शकतो आणि कमी किमतीला मिळतं. सोन्यामध्ये ज्या पद्धतीने ॲप्रिसिएट होतं, सोनं 10% वाढलं तर साधारणपणे गोल्ड बीजमध्ये सुद्धा 10% प्रॉफिट तुम्हाला झालेला असतो. मग इथे तुम्हाला फिजिकल सोनं बाळगावं लागत नाही. तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आहेत.
ज्याविषयी आपण वेळोवेळी माहिती दिलेलीच आहे. तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी रोजच्या रोज बनवत असतो. हा व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.